जाई घरी आली तेव्हापासून त्यांच्या रूममध्ये गेलीच नव्हती. तिने अजून तर चेंज पण केले नव्हते. तिला अजून विश्वासच बसत नव्हता की विक्रांतने तिचा बायको म्हणून स्वीकार केला आणि ते सगळ्यांना सांगितले. इकडे त्यांच्या दोघांमुळे घरातील सगळेच खूप हॅपी होते आणि गोडाधोडाचे जेवण बनवत होते. सगळं काही बनवून झाले आणि एक एक सामान त्या डायनिंग टेबलला आणून ठेवत होत्या. काही वेळाने सगळ्यांनी मिळून जेवण केले. एवढ्या वेळात जाईने एकदा पण विक्रांतकडे पाहिले नव्हते आणि त्याची मात्र तिच्यावरून नजर हटत नव्हती. त्याला असे एकटक जाईकडे पाहताना बघून दक्ष आणि सागर त्याला चिडवायला लागले. तेव्हा कुठे जाईच्या लक्षात आले की विक्रांत मगासपासून तिच्याकडे पाहतोय म्हणून. विक्रांत मात्र त्या दोघांना एक रागीट लूक देऊन त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडे मात्र तो जाताच सर्व त्याला हसायला लागले. त्यात जाई हसत तर होती पण लाजत जास्त होती, कारण विक्रांत गेल्यानंतर दक्ष आणि सागर जाईला चिडवत होते. पण आजींनी त्यांना खडसावले, नका चिडवू माझ्या जाईला. तसे ते दोघं शांत झाले आणि जेवण करू लागले. इकडे विक्रांत स्टडी रूममध्ये येऊन बसून विचार करत होता. त्याला माहिती होते जाई रूममध्ये आली तर तिला ऑकवर्ड वाटेल म्हणून तो आधी स्टडी रूममध्ये जाऊन त्याचं काम करत होता. इकडे सगळ्यांचे जेवण झाले आणि काही वेळ गप्पा मारून ते पण आपापल्या रूममध्ये निघून गेले. सगळे तर रूममध्ये गेले होते पण जाई मात्र खाली हॉलमध्ये एरझारा मारत होती, कारण तिला रूममध्ये जायला भीती आणि लाज दोघं पण वाटत होती. पण जावे तर तिला लागणारच होते. शेवटी ती रूममध्ये जायचे ठरवते, कारण अशी किती वेळ बाहेर उभी राहणार ना. आणि ती रूममध्ये जायला निघते. दरवाजाच्या बाहेर येऊन उभी राहते. आत जाऊ की नको जाऊ विचार करत असते. शेवटी हळूच दरवाजा ढकलते आणि आत डोकावून पाहते तर विक्रांत कुठेच दिसत नाही. हे रूममध्ये नाही आहे, मग कुठे गेले ती विचार करत आत येते. असतील कुठे. चल जाई, हे नाही आहे तोपर्यंत चेंज कर आणि झोप, एवढं बोलून ती चेंज करायला बाथरूममध्ये जाते. पण तिची चाहूल स्टडी रूममध्ये असलेल्या विक्रांतला लागली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. जाई मस्त तिचं आवरून बाहेर आली. आता तो लॉंग ड्रेस काढल्यामुळे तिला खूप हलके हलके वाटत होते. ती बेडवर बसते आणि मोबाईल पाहत असते. तोच विक्रांत पण स्टडी रूममधून बाहेर येतो. जाईचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्यांची नजरानजर होते. तसा विक्रांत तिला किल्लर स्माईल देतो आणि जाई तर जणू त्याच्यात हरवते, कारण आज ती विक्रांतचे नवीनच रूप पाहत होती. विक्रांत मात्र फ्रेश व्हायला निघून जातो. जाई तिच्या डोक्यात टपली मारत, जाई काय हे, कशी पाहत होती त्यांच्याकडे, काय विचार करत असतील ते. तोच विक्रांत बाहेर येतो आणि तिला विचारत बघून, मी काही विचार केला नाही हं. आणि त्याच्या आवाजाने ती भानावर येते. यांना काय माझ्या मनातील पण कळायला लागले का. पण जाऊ दे, मला काय करायचे आहे. अजून त्यांच्यावरचा माझा राग कुठे गेलाय. आणि ती थोडं वाकडं तोंड करून मोबाईलमध्ये पाहते. विक्रांत भुवया उंचावत, या विक्रांत क्षीरसागरला इग्नोर करते का. थांब, तुला तर मी दाखवतो. आणि तो हसत तिच्याजवळ येऊन बसतो. पण जाई त्याच्याकडे पाहत नाही. तो तिच्या शोल्डरला धक्का देतो. तशी जाई किंचित सरकते तर विक्रांत पण तिच्याजवळ सरकतो. विक्रांत तिला मुद्दाम त्रास देत असतो आणि जाई त्याला इग्नोर करत असते. त्याला कंटाळून ती उठून जाणार की विक्रांत तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तसे त्यांचे चेहरे समोरासमोर येतात आणि पुन्हा ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. विक्रांत तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत, जाई मला माहिती आहे, मी लग्न झाल्यापासून तुझ्याशी खूप वाईट प्रकारे वागलो. तुला त्रास देण्यासाठी काय नाही केले. पण आज मी मनापासून बोलतोय. जे झालं ते विसरून आपण नवीन सुरुवात करायची का. तसे तर आपण एकमेकांना फ्रेंड्स म्हणून स्वीकार केला आहे, तर मैत्रीच्या पलीकडे जाऊन आपण चांगले नवरा बायको होऊ नाही शकत का. आणि आतापर्यंत आपल्या आयुष्यात बरंच काय घडून गेलं. मी आपल्या लग्नाबद्दल सांगणार होतो पण योग्य वेळ आल्यानंतर. पण त्याआधीच मावशींनी घोड घातला. खरं तर तिला आपल्या लग्नाबद्दल माहिती नव्हते. तिला माहिती असते तर तिने असे कधीच केले नसते. असो. विक्रांत तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवतो. जाई किंचित लाजून नजर खाली घेते पण दाखवत नाही, कारण अजून मॅडमचा राग गेला तरी कुठे होता.
पण जे झालं ते सगळं विसरून मी पुढे जायचा विचार करतोय. जाई तिच्या हातावर हात फिरवत तो बोलत असतो, त्यात मला तुझी साथ हवी आहे जाई. आता विक्रांत खूप मनाने बोलत आहे हे जाईला कळत होते. त्याच्या आधी तिला राग आला होता आणि ते साहजिक होते, कारण विक्रांत तसाच वागला होता. पण आता तो जे काही बोलत होता ते अगदी मनापासून बोलत आहे हे कळत होते जाईला. ती पण जास्त वेळ न घेता त्याच्या हातावर हात ठेवत, तुम्ही जे ठरवले आहे त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. म्हणजे आतापर्यंत मैत्री म्हणून तुमच्यासोबत होते, पण यापुढे बायको म्हणून तुमच्या सुखदुःखात मी तुमच्यासोबत असेल. ती हे बोलताच विक्रांत तिला घट्ट मिठी मारतो. बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत असतात. काही वेळाने विक्रांत तिला मिठीतून बाजूला करतो आणि बेडवर आडवा करतो. आज त्याच्या वागण्यातील बदल तिला दिसत होता. तिला आडवे करून तो तिच्यावरून आला आणि तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहू लागला. त्याच्या अशा पाहण्याने जाई तर लाजून लाल झाली आणि तिने डोळे मिटून घेतले. त्याने एक बोट तिच्या गलावरून फिरवायला सुरुवात केली. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती चांगलीच शहारली. विक्रांतला मात्र तिला छळायला खूप मजा येत होती. जाई डोळे उघड ना, किती लाजशील, तो तिला सांगत होता. पण ती हसत नाही म्हणत होती. हसत म्हणजे लाजत. ती काही डोळे उघडणार नाही माहिती होते त्याला, म्हणून त्याने तिच्या कपाळावर दीर्घ किस केला. त्यानंतर त्याचे लक्ष तिच्या लालचुटुक ओठांकडे गेले आणि त्याने वेळ न वाया घालवता तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. त्याने असे करताच जाईचे हात पण त्याच्या पाठीवर फिरायला लागले आणि नकळत का होईना ती पण हळूहळू त्याला साथ देऊ लागली. आज दोघांच्या संमतीने किस होत होते, कारण दोघं एकमेकांना साथ देत होते. पॅशनेटली किस करत होते एकमेकांना. श्वास घ्यायला त्रास होत होता तरी किस करत होते. आता दोघांना पण श्वास घ्यायला त्रास होत होता, तसे ते बाजूला झाले. पण विक्रांतने मात्र तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली आणि त्याचा तिथे होणारा स्पर्श जाईला उत्तेजित करत होता. तिचे हात पण त्याच्या केसांवरून आणि पाठीवरून फिरू लागले. ओठ फिरवत असताना त्याने हळूच तिचा कुर्ता वर केला. तशी ती लाजून गोरीमोरी झाली. तिला लाजताना बघून विक्रांत तिच्याकडे पाहत, बायको एवढी लाजशील तर कसे होईल माझे. तोच बोलताच ती दोन्ही हातांनी तिचा चेहरा लपवते. पण विक्रांत हसत तिचे दोन्ही हात बाजूला करतो आणि तिच्या दोन्ही डोळ्यावर किस करतो. त्यानंतर हळूच खाली सरकतो आणि तिच्या नाजूक पोटावरून ओठ फिरवायला सुरुवात करतो. त्याचे ओठ जसे तिच्या पोटांवरून फिरत होते तसे तिच्या तोंडून उसासे बाहेर पडत होते. त्याचे ओठ फिरवत तिच्या ब्रेस्टजवळ येतात. तसा विक्रांत पाठीखाली हात घालून तिच्या ब्राचे हुक ओपन करतो. पण त्याने इकडे अवनीचे हार्टबीट्स खूप वाढले होते आणि त्याने तिची वर खाली होणारी छाती बघून विक्रांतला खूप भारी वाटत होते. पण तोच त्याच्या मनात काहीतरी विचार येतो. तो हळूहळू खाली वागतो हे बघून अवनी लाजते, कारण तिला वाटत होते तो तिच्या ब्रेस्टवर. पण विक्रांत तिच्या कपाळावर आणि दोन्ही गालावर किस करतो आणि उठून सरळ बसत तिचे टॉप खाली करतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट पांघरतो. तशी जाई गोंधळून त्याच्याकडे पाहते. पुन्हा खाली वाकून तिच्या कपाळावर किस करत, बायको आपली रात्र स्पेशल असेल, मी फोर्स करणार नाही आज तुला, झोप तू, आलोच मी. आणि तो वॉशरूममध्ये निघून गेला. पण त्याचे बोलणे ऐकून जाई अजूनच लाजली. विक्रांत, खरंच तुम्हाला समजणे खूप कठीण आहे, पण खूप विचार करतात तुम्ही माझा. थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, ती मनातल्या मनात बोलत असते आणि गालातल्या गालात पण हसत असते. तोच विक्रांत तिच्या जवळ येतो आणि तिला जवळ घेतो. बायको झोप आता, जास्त विचार करू नको. तशी ती पण हो मध्ये मान हलवते आणि त्याला घट्ट मिठी मारून झोपेच्या स्वाधीन होते. विक्रांत पण तिच्या लांब सिल्की केसांवरून हात फिरवत झोपेच्या स्वाधीन होतो. आता तर विक्रांतने जाईचा बायको म्हणून पण स्वीकार केला आहे. त्यांचे नाते पुढे जाऊन बहरते की त्यांना कोणाची नजर लागते, बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.